श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामपंत शिक्षक म्हणून ज्या शाळेत लागले ती शाळा नवीनच सुरू झाली असल्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात पगार फारच कमी मिळत असे. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागावा म्हणून ते शिकवणी करीत आणि अशा या प्रापंचिक उपाधीमुळे बऱ्याच वेळा उत्सव महोत्सवात किंवा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी इच्छा असूनही महाराजांकडे त्यांना जाता येत नसे. त्याबद्दल ते श्री महाराजांना कळवीत. त्यावेळी श्री महाराज त्यांना म्हणायचे, अशा या प्रसंगामुळे रामरायावरील प्रेम अधिक वाढते. देह हा प्रारब्धाधीन असल्यामुळे आपण कितीही प्रयत्न केला तरीही तसा योग प्रत्यक्ष साधत नाही, जुळून येत नाही. तेव्हा अशा वेळी आपण सारखं त्यांच्या नामानुसंधानात राहावं. पुढे महाराज म्हणायचे, पांडव किती कठीण प्रसंगात होते, परंतु त्यांचे स्मरणरूप असणारे जे समाधान श्रीराम आठव तो त्यांचा कुठल्याही प्रसंगात असताना भंगला नाही. त्यायोगे त्यांना समाधान लाभले. सार्वभौम राज्य करूनही जे समाधान दुर्योधनाला लाभले नाही ते त्यांना मिळाले. कारण त्यांचे ध्येय आपण जन्मास येऊन ज्याच्या सत्तेने जगतो, ज्याचे आपण आहोत व तेच आपण आहोत व तेच होण्याकरिता श्री परमेश्वरांनी हा मनुष्यदेह आपणास दिला व ते बनण्याचे साधन जे नाम ते आपण घेतले म्हणजे आमचे कर्तव्य संपले. मी विस्मरणात असताना जर तो सांभाळतो तर स्मरणात असल्यावर तो आत व बाहेरही प्रेमाने सांभाळीलच. ते स्मरण आपण करता, परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे या उपाधीने होत नाही हे खरे. तरी व्यवहार आरंभी व व्यवहार संपल्यानंतर पुन्हा लगेच श्री रामरायाचा आठव चालू द्यावा. त्यानेच श्री रामराय सर्व गोड करतील. श्री रामपंतांची उत्सवात व इतर कुठे भेट झाली म्हणजे श्री महाराज त्यांना नामाचं महात्म्य सांगून सारखा परमार्थोपदेश करीत असत. त्यांनी एक वेळ श्री महाराजांना रामरूप कसं होता येईल असा प्रश्न विचारला असता श्री महाराज म्हणाले, राम गीतेत राम लक्ष्मणाला सांगतात, जो अखंड माझ्या अनुसंधानात राहून माझ्याच ठिकाणी अत्यंत प्रेम करील त्यासच माझी स्थिती मिळेल. साधू संत मुनी या सर्वांच्या नामस्मरणावरच भर, तरी ते जितके साधेल तितके करावे. एक दिवस त्यांनी महाराजांना आत्मज्ञानाविषयी विचारले असता श्री महाराज म्हणाले, आपण पुष्कळ वाचले आहे, आपणास मी काय सांगू. परंतु श्री गुरुराय आपलेच अंतर बोलवितात. पुढे म्हणाले, जोपर्यंत श्री रामचरणी अनन्यभाव होत नाही तो पावेतो आत्मज्ञान व्हायचे नाही. तरी तो उत्पन्न करण्याकरिता वृत्ती श्री रामनामी समरस करावी, तिला फार जपावी. वृत्तीस जपणे हाच खरा जप. तो अभ्यास जसा जसा वाढेल तसा सर्वभूती रामच दिसू लागेल व कोणाला काही कळायचे नाही आणि आपले काम मात्र साधेल. ब्रह्म अनुभवायचे असते, बोलावयाचे नाही. या साधनांनी अनुभव येतो. तरी श्री रामरायास प्रेमाने आठवावे, मी जास्त काय सांगू. कधी श्री महाराज त्यांना म्हणायचे, आपला जप चालू आहेच परंतु त्यास वेग द्यावा म्हणजे प्रभू त्यातच निश्चल स्थिती देतील. श्री रामपंतांनी त्यांचा मोठा मुलगा चिरंजीव नरेंद्र याची मौंज ठरवली आणि श्री महाराजांना पत्र पाठवून मौंजीस येण्याची आग्रहपूर्वक विनंती केली. त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना पत्र लिहिले. त्यात श्री महाराज लिहितात, गतवर्षी श्री रामभक्त वामनराव जोशी रामदासी औरंगाबाद यांनी मुलाची मौंज ठरवली व मी येऊ शकत नाही म्हणून ती त्यांनी रहित केली. यंदा खेरड्याचे उत्सवास ते आले असता त्यांनी तुम्हाला मौंजीला येता येईल अशी तिथी मी काढून द्यावी म्हणून आग्रह धरला. त्याप्रमाणे मीच त्यांना चैत्रवैद्य द्वितीया ही तिथी ठरवून दिली. खेरड्यात आलो तर आपले पत्र पाहिले. तेथून जालन्यास आलो असता वामनराव पत्रिकाच घेऊन आले. अर्थात त्या तिथीच्या पत्रिका त्यांनी चहूकडे पाठविल्या. त्याकरिता ती तिथी बदलणे शक्य राहिले नाही. आणि आता वामनरावकडे मौंजीला मी जर गेलो नाही तर तो पुन्हा मुलाची मुंजच करणार नाही. असे करणे बरे नाही, पण हट्ट व मी त्याला येतो म्हणून कबूल केले. त्यावेळी सर्व मंडळी तिथे होती. असो साधक हो,
ज्यावेळी जप करण्यास बसावे त्यावेळी नाम सोडून लक्ष दुसरीकडे जाते तेव्हा कसे काय करावे, असा प्रश्न एका भक्ताने परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना विचारला. त्यावेळी श्री महाराज काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.